Solve example. First, Mahindra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. Suppose this is Mahindra and this is what? Virat. Sitting center पासून घ्यायचा आहे 1 meter from each other. Their masses are 75 kg and 80 kg respectively. समजून घ्या महिंद्राचा आपण काय म्हणूया M1 75 kg, विराट M2 80 kg. What is the gravitational force between them? त्यांच्यातला काय गुरुत्वीय बल या ठिकाणी विचारलेला आहे आपल्याला. R equals to 1 meter, M1 75 kg, M2 80 kg. जी हा तुम्हाला पाठच करावा लागणार आहे. आणि लक्षात तो किती आहे 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर पर केजी चा स्क्वेअर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. न्यूटन्स लॉ काय तुमचा F इक्वल्स टू जी M1 M2 डिवाइड बाय R चा स्क्वेअर. आता G ची व्हॅल्यू 6.67, M ची 75, M2 80. You can plus multiply 75 into what? 80. Suppose 75 into 80. 0, 0. 8 5 are 40. Raised to 4. 56 and 4, 60. How many? 6000. ही किती आली तुमची 6000 आलेली आहे. मग आता या ठिकाणी 6000 ला परत आपण काय करूया हा ठेवा ॲज इट इज. कुठला 10⁻⁻11. आपण नंतर याला मल्टिप्लाय करूया. मग देअरफॉर 6000 into 6.67 0 0 0 0 42 0 0 0 6 6 are 36. Again same 0 0 0 36. कारण नंतर पण काय तुमचा मल्टिप्लाय 6 आहे. ॲडिशन 0 0 0 2 6 4 10 1 6 4 10 1 3 1 4. How many digits? 1 2 1 2. म्हणजे तुमचा गुणाकार काय आला हा 420 म्हणजे काय 40,020. आपण तो कसा आला या ठिकाणी बघूया. हे उत्तर कसं आलं. उत्तर बघा तुमचं काय आलेलं आहे 40,020. आणि हे तुमचे 10⁻⁻11 ॲज इट इज हे घेतलेलं. मग इक्वल्स टू उत्तर काय दिलं त्यांनी 0 0 2 दिलेलं आहे इंटू. आता या ठिकाणी बघा हा पण 0 घ्यायचा आहे. इथं नाही उत्तरात नसेल पण इथं घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण किती पॉईंट काढलेत 1 2 3 आणि 4 नंतर पॉईंट दिला म्हणजे 10⁻4 इंटू 10⁻11. 4.002 हा 0 लिहा नका लिहू काही फरक पडत नाहीये. 11 अधिक 4 म्हणजे वजा 11 अधिक 4 काय झाले वजा 7. चिन्ह मोठ्या संख्येचं -7. हे आलं तुमचं काय न्यूटन. समजले कॅल्क्युलेशन कसे आलेले आणि हे आन्सर ओके. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महिंद्रा अँड विराट इज व्हॉट. आता जर म्हटलं तर -007 म्हणजे हा किती तुमचा 0.1 2 3 4 5 6 7 आणि परत तुमचे हे येतील असे. मग हे जे आहेत हे कसं आहे तुमचं खूप निग्लिजिबल फोर्स झालेला आहे. ऍक्च्युली ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती तुमचा 9.8 फ्रिक्शन मध्ये असतो. मग आता यानंतर काय करायचं बघा की दिस इज व्हेरी स्मॉल फोर्स. हा फोर्स कसा स्मॉल आहे. इफ द फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन महिंद्रा अँड द बेंच ऑन विच ही सिटिंग इज 0. यांच्यातलं फ्रिक्शन म्हणजे घर्षण कसं असेल 0 असेल. देन ही विल स्टार्ट मूव्हिंग टुवर्ड्स द विराट. तर तो काय विराटकडे सरकायला लागेल अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स. बलाच्या नुसार. ऍक्शन ऑफ फोर्स म्हणजे बलाच्या परिमाणाने.
We can calculate his acceleration and velocity by using Newton's law. आता ऍक्सलरेशन तुमचा असतो a. याला मराठीमध्ये काय म्हणतात? ऍक्सलरेशनला त्वरण म्हणतात. काय म्हणतात? त्वरण. इथे लिहूया आपण त्वरण. व्हेलॉसिटी म्हणजेच काय? वेग. Example. In the above example, assuming that the bench on which Mahindra is sitting is frictionless. Frictionless म्हणजेच काय? तो घर्षण रहित. Frictionless म्हणजे घर्षण रहित. Starting with zero velocity. आता आपल्याला नवीन तुम्हाला शिकवलं आहे की या ठिकाणी बघा, if any object, हा समजा एक ऑब्जेक्ट आहे, असं उभा आहे इथे, याला जर तुम्ही पुश केलं, नाही तर समजून घ्या ही बाईक आहेत, ही ॲज इट इज उभी आहे, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असतो पकडतो आपण यू, ऑलवेज झिरो, आणि व्ही काय असते याची फायनल व्हेलॉसिटी. ज्यावेळेस ती स्टार्ट होईल ही मुव्हिंग होईल आणि इथं तुम्ही चालेल ती थांबेल या ठिकाणी किंवा ही चालेल, त्याला काय म्हणतात? तुमची फायनल व्हेलॉसिटी, तिला स्पीड. मग यू इज ऑलवेज व्हॉट? इनिशियल व्हेलॉसिटी. ती कायम कशी असते? झिरो. व्ही तुमची काय असते? फायनल व्हेलॉसिटी. तुम्ही काय ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे व्हेलॉसिटी चेंज. मग आता हे परत आपण काय नंतर तुम्हाला लिहून देईल मी, एक असं आहे खाली जॉबचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस. पण ऑलवेज रिमेंबर दिस थिंग्स. इनिशियल व्हेलॉसिटी यू इज ऑलवेज झिरो. फोर्स ऑन महिंद्रा आपण कॅल्क्युलेट केला आहे 4.00 10⁻⁻⁴. महिंद्राच मास किती आहे? 75 kg. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो आपण? फोर्स इक्वल्स टू मास इंटू व्हॉट? ऍक्सेलरेशन. हे झाले बघा ते. मग देअरफॉर आपल्याला ए काढायचा आहे. मग हा एम काय गुणिले इकडे काय भागिले, मग एफ डिवाइड बाय एम इक्वल्स टू ए. हा फॉर्म्युला आला बघा. You can put only value and then what? 5.34 10⁻⁹. ओके, तुम्हाला सांगितलं कसं कॅल्क्युलेशन करायचं तिथे बघा. Using Newton first equation calculate Mahindra velocity after first 1 second. Newton first equation motion is u equals to at. आता 9th स्टँडर्डला तुम्हाला ते 3 लॉ आपण घेतलेले होते. या ठिकाणी असा ग्राफ होता बघा, तो ते 3 लॉ परत तुम्ही स्टडी करायचे आहेत. करेक्ट. ही तुमची इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी असेल येथून अशी, हे नाही आहे. करेक्ट. तर हे जे 3 इक्वेशन तुम्ही हे ग्राफवरून काढलेले होते, करेक्ट, हे ए बी सी डी जे असेल ते, तर यावरून जे करायचं आहे ते 3 इक्वेशन परत यू कॅन स्टडी दिस 3 इक्वेशन फ्रॉम 9th बुक. सगळ्यांकडे नवीनचं पुस्तक आहेच, त्यात तुम्ही ते 3 लॉ परत अभ्यासायचे आहेत. मग ह्या लॉनुसार इक्वेशन काय आहे तुमचं पहिलं की व्ही इक्वल्स टू, हे इक्वेशन आहे बघा, यू प्लस एटी. आता यू मी तुम्हाला काय सांगितलं? झिरो. व्हॉट? इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी ऑलवेज झिरो. व्ही final velocity. A equals to what? Acceleration. And T equals to what? Time. U या ठिकाणी 0 घेतली बघा, इनिशियल व्हेलॉसिटी. तुम्हाला A ची किंमत काढली आहे, वर आपण A ची किंमत काढली या ठिकाणी 5.34 10⁻⁹. ती कुठे टाकली आपण या ठिकाणी? इथे इक्वेशन मध्ये ए ची किंमत ही ए घेतली आहे आणि हा जो तुमचा टी आहे हा किती आहे? 1 सेकंड. 0 प्लस दिस हे आले तुमची काय फायनल व्हेलॉसिटी. मग महिंद्रा व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड विल बी व्हॉट? 5.34 10⁻⁹. दिस इज एन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हेलॉसिटी. ही कशी आहे? अतिशय नगण्य वेग आहे. असा आहे अतिशय नगण्य. The velocity will increase with time because acceleration.
याचा अर्थ असा होतो की वेग त्वरणमुळे वाढत जाईल. करेक्ट. त्याचा जो वेग आहे हा त्वरणमुळे काय होईल, वाढत जाईल. वेलोसिटी विल इन्क्रीज विथ टाइम बिकॉज ऑफ ऍक्सलरेशन. द ऍक्सलरेशन विल ऑल्सो नॉट रिमेन कॉन्स्टंट. हे त्वरण पण काही सगळीकडे स्थिर राहणार नाही. ॲज महेंद्र मूव्स टुवर्ड्स विराट. जसं महेंद्र विराटकडे सरकेल त्यावेळेस त्वरण पण काही सारखं राहणार नाहीये. द डिस्टन्स बिटवीन देम विल डिक्रीज. समजून घ्या, हा तर महेंद्र आहे आणि हा विराट आहे. हा जसा विराटकडे सरकेल तसं यांचं डिस्टन्स काय होत जाईल, कमी होत जाईल. काय होत जाईल, कमी होत जाईल. कॉझिंग इन्क्रीजिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात ठेवायचं. मग डिस्टन्स जर कमी झाला तर ग्रॅव्हिटेशन फोर्स पण काय होतो, इन्क्रीज होतो. ऑलवेज. मग देअरफॉर इन्क्रीज इन ॲक्सेलरेशन ॲज पर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. एक लक्षात घ्या, समजा महेंद्र हा विराटकडे सरकला तर डिस्टन्स काय झालं, कमी झाला. डिस्टन्स कमी झालं म्हणजे काय झालं, ग्रॅव्हिटेशन वाढलं आणि ॲक्सेलरेशन काय होतं, वाढतं. डू यू नो? स्टडी करून घ्या. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला मराठीत काय म्हणतात, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. Will the velocity of stone thrown vertically upward remain constant? समजून घ्या, तुम्ही क्षैतिज लंब सरळ रेषेमध्ये एखादा दगड वरती फेकला तर त्याचा वेग सारखाच राहील का, बदलेल? विथ टाइम बदलेल. हाऊ इट विल चेंज, तो कसा बदलतो? वाय डझंट द स्टोन मूव्ह अप ॲट ऑल द टाइम. म्हणजे जर तुम्ही दगड वरती फेकला तो वरतीच का सरळ जात नाही, एक विशिष्ट ठिकाणी थांबून परत तो खालीच का येतो? व्हाय डज इट फॉल्स डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. तुम्हाला बोलून मिळतं की एका विशिष्ट उंची परत जाऊन तो परत खालीच का येतो? व्हाय डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन. समजून घ्या, तुम्ही दगड आहेत हा वरती फेकला, हा इथपर्यंतच का गेला, याच्यावरती का बरं गेला नाही, याची मॅक्झिमम हाईट पर्यंतच का झाला, म्हणून काय, मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन. मग त्यासाठी आपण याचा आता खाली घेऊया. The earth attracts every object nearest toward itself. पृथ्वीच्या सभोवताचे जे जवळील सर्व वस्तू आहेत ती पृथ्वीकडे त्याला गुरुत्वाकर्षणाने खाली खेचते. नियर ऑब्जेक्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बलाने. द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इज सेंटर. समजून ही जर पृथ्वी असेल तर हिचं जे मास आहे ते कुठे, त्या सेंटरचे आहे. लक्षात ठेवायचं. So the gravitational force of any object due to earth is always directed toward the center. हा जो फोर्स आहे, समजा हा दगड असेल याचा फोर्स कुठे असतो, या आय एम सेंटरला असतो. आणि हा कसा असतो, ऑलवेज परपेंडिक्युलर. बिकॉज ऑफ दिस फोर्स अन ऑब्जेक्ट फॉल व्हर्टिकल डाउनवर्ड ऑन द अर्थ. सिमिलरली when we throw stone vertically upward, जर आपण दगड असा वरती फेकला, the force tries to pull it down and reduces its velocity. तुम्ही जर असा दगड वरती फेकला त्याला कोण खाली खेचतं, गुरुत्वाकर्षणाने खाली खेचतं. त्याच्यामुळे त्याचा हा वेग काय करतं, कमी होतो. काय होतो की वेलॉसिटी काय होते, रिड्यूस होते. एक कंडिशन अशी त्या ठिकाणी वेलॉसिटी झिरो होऊन जाते, तिथून दगड काय होतो, खाली यायला सुरुवात होऊन जाते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पुल द वेलॉसिटी बिकम्स झिरो. समजून घ्या, दगड तुम्ही असं फेकला हा वरती, फेकल्यानंतर याला कोण खेचते, खाली ग्रॅव्हिटेशन पोहोचते आणि व्हेलॉसिटी काय होते, रिड्यूस होते. एक क्वेश्चन अशी येते की ती व्हेलॉसिटी काय होऊन जाते, झिरो, आणि मग तिथून दगड खाली यायला सुरुवात होते. द पूल कंटिन्युअस टू बी एक्झर्टेड अँड स्टोन स्टार्ट्स मूव्हिंग व्हर्टिकली डाउनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. आणि मग हा जो दगड आहे हा पृथ्वीच्या सेंटरकडे काय, इथून खेचायचं काम होतं, हा खेचण्याकडे खाली पृथ्वीवर येऊन तर पडतो फक्त. पण ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स इट अट्रॅक्ट्स टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ.
पुढचे एक्झाम्पल आहेत, हे तुम्ही घरी सॉल्व्ह करायचं आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ रोटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. प्रत्येक पदार्थ कसा आहे एकमेकाला स्वतःकडे आकर्षित करतो. Thus, if the earth attracts an apple toward itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. When then does apple fall down towards the earth, but earth does not move towards the apple. आपण पाहिलं की पृथ्वी सफरचंद तिच्याकडे अट्रॅक्ट झालं, दोघांमध्ये पण काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. परंतु सफरचंद हे पृथ्वीकडे खेचल्या गेलं, पृथ्वी सफरचंद खेचल्या गेली का नाही. मग काय बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स टू द अर्थ ऍक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. हा मून आहे, हा या पृथ्वीभोवती फिरतो. खबर की दोघांमध्ये परत काय, force of attraction आहे. Similar situation exists on artificial satellite orbiting on the to the earth. आता जसं मून आहे तसंच काय, आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह आहे. हे कृत्रिम उपग्रह सुद्धा पृथ्वीभोवती फिरतात, कारण ते काय असतात की पृथ्वीकडे गुरुत्वीय बलाने खेचलेले असतात, पण ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो, अतिशय कमी असतो. The earth attracts them towards itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. Why? पण जसं हे सफरचंद खाली पडलं तसा चंद्र आला का खाली नाही, हे सॅटेलाइट येतं का खाली नाही. का का हे बघा त्या ठिकाणी, दिस इज बिकॉज व्हेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट अलॉंग देअर ऑर्बिट, if this velocity was not there, they would have fallen on the earth. कारण काय की हा सफरचंद हा पृथ्वीच्या कक्षेवरती फिरतोय का नाही, परंतु हा चंद्र आणि हा जो सॅटेलाइट आहे हे कसे पृथ्वीच्या ऑर्बिट म्हणजे कक्षेवरती फिरतात, म्हणून ते पृथ्वीवर खाली पडत नाही. आणि ही जर वेलॉसिटी काही कक्षा नसते तर मात्र हा जर त्यांना वेग नसता विशिष्ट फिरण्याचा याच्यामध्ये या कक्षेमध्ये, तर मात्र सुद्धा खाली पडले असते. लक्षात, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजेच पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, गुरुत्व त्वरण. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. The earth exerts gravitational force on their near object near it. याचा अर्थ असा आहे की पृथ्वी तिच्या जवळच्या सगळ्या वस्तू काय करते, गुरुत्वीय बल हे करते, प्रयुक्त करते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, बघा या ठिकाणी अंडरलाईन करून घ्या. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, of force acting on a body results in its acceleration. Thus, gravitational force due to Earth on a body results in acceleration. This is called acceleration due to gravity and is denoted by g. मग बघा त्याचा व्यवस्थित अर्थ करतो. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या दुसऱ्या गतिविषयक नियमानुसार अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इट्स ऍक्सेलरेशन. समजून घ्या, हा तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि या दोघांमधला फोर्स ही अर्थ आहे. ऍक्सेलरेशन यांच्यामध्ये काय, त्वरण. ज्यावेळेस दोन गोष्टींमध्ये फोर्स त्यावेळेस काय त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन तयार होतं. काय तयार होतं, ऍक्सेलरेशन. द डिरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो डिटेक्ट्स ओव्हर द सेंटर ऑफ द अर्थ. आणि याची डिरेक्शन कुठे असते, या अर्थच्या सेंटरला. मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे. and that is vertically downward. पण ती कशी असते या ठिकाणी काढून घ्या आपण व्यवस्थित फिगर. समजा ऑब्जेक्ट खाली पडतोय, याची डिरेक्शन कुठे, डाऊनवर्ड, आणि कसं आहे व्हर्टिकली, क्षितिज लंब.
आता व्हॅल्यू कशी, जी ची व्हॅल्यू कशी काढतो बघा आपण. पहिल्याच्यात तुम्ही पाहिला जी ची व्हॅल्यू काढली, कुठला जी, हा कॅपिटल 6.67 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजीचा स्क्वेअर. पण हा जो जी आहे हा कसा आहे तुमचा, युनिव्हर्सल आहे म्हणजे वैश्विक आहे. आणि आता हा जो काढणार आहोत हा कसला आहे तुमचा, अर्थ. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. We can calculate the value g by using Newton's universal law of gravitation for objects of mass situated at a distance, mass m, distance r from the center of the earth. Law of gravitation gives. याचा अर्थ असा होतो बघा, समजा ही अर्थ आहे, हे अर्थचं सेंटर आहे, तुमचा हा जो आहे हा कुठे आहे, मास m, ऑब्जेक्ट सरफेसवर, ही काय झाली तुमची अर्थ. आणि याचं अंतर काय मानलं आपण, r. मग युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स व्हॉट, F इक्वल्स टू G. m कसलं मास आहे, हे अर्थचं, स्मॉल m ऑब्जेक्टचं, आणि r चा स्क्वेअर, दोघांमधलं अंतर. हे 3 नंबरचं इक्वेशन आहे. मग F इक्वल्स टू mg, तुम्हाला माहिती आहे 3 and 4, त्याला 4 नाव दिलं, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. मग ही जी F ची किंमत आहे ती F ची बघू टाकू आपण, इथे टाकू. म्हणून काय बघा, मग mg इक्वल्स टू gmm बाय r स्क्वेअर. हा m का होईल, कट होईल, ज्याला गुणिले भागिले होईल. मग देअरफॉर g इक्वल्स टू gm बाय r चा स्क्वेअर. आलं हे 5वं. ओके. मग g इक्वल्स टू, या ठिकाणी काय म्हटलं बघा पुढे, इफ द ऑब्जेक्ट सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आर इक्वल्स टू आर. समजा हा जर ऑब्जेक्ट या अर्थच्या सरफेसवर आहे तर आर इक्वल्स टू काय घ्या, हा आर घ्या. दस द व्हॅल्यू ऑफ जी सरफेस ऑन द अर्थ इज, म्हणून काय तुमचा हे इक्वेशन बघा या ठिकाणी, gm या आरच्या बद्दल काय घेतलं आपण, कॅपिटल आर घेतलेला आहे, म्हणून काय या ठिकाणी आर चा स्क्वेअर, हे इक्वेशन आहे. आता जर व्हॅल्यू टाकली तर जीचं मूल्य काय येते, 9.77 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, ही व्हॅल्यू आहे जी ची. दिस एक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन मास m and radius of earth, and so the acceleration due to gravity is given point earth is same for all object. याचा अर्थ असा होतो की हे जे आपण वस्तुमान पकडलेले आहे म्हणजे m आणि त्रिज्या पकडलीत r, ही m आणि r ही फक्त कोणाची पकडली आपण, अर्थ, पृथ्वीची. सो दॅट्स वाय बघा, इट डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. याचा अर्थ असा होतो की आपण जो मास पकडलेला आहे m कसला, आरचा, आणि r पण कसली, आरची. आपण या ऑब्जेक्टची पकडली का, नाही. हा ऑब्जेक्ट एवढा असू दे किंवा एवढा असू द्या, काही फरक पडणार आहे का आपल्याला, नाही. आपण याचं मास पण नाही पकडत आहे आणि याची रेडियस पण नाही पकडत आहे. यू कॅन ओनली टेक द मास अँड रेडियस ऑफ अर्थ. सो दॅट्स वाय इट्स ऍक्ट्स सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. म्हणून याचं ऍक्सलेरेशन जे त्वरण आहे पृथ्वीचं, हे सगळ्या वस्तू कसं सारखं, वस्तू एवढी असो की एवढी असो असतं सेम, कारण आपण मास आणि रेडियस कसलं पकडतोय, अर्थचं पकडतोय. इट डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट. अंडरलाइन. सो प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट, द मास ऑफ ऑब्जेक्ट, रेडियस ऑफ ऑब्जेक्ट, whatever may be mass or radius, it does not affect the acceleration, because we can take the acceleration depends on only of mass and radius of earth. Okay. The variation in value g, पण g मध्ये काही बदल होतोय का, हो अवश्य होणार. g च्या मूल्यात होणारे बदल बघा. फर्स्ट ए, change along the surface of the earth. Will the value of g is same everywhere on the surface of the earth? नाही. पृथ्वीच्या प्रत्येक ठिकाणी जी चे मूल्य सारखे नाही. मग त्यांनी काय म्हटलंय, द आन्सर इज नो. आता ते कसं असेल मी तुम्हाला सांगतो, आपण पुढे घेऊया. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट
ऍक्च्युअली स्पेरिकल. मग हा तुमचा शेप कसा आहे? पृथ्वीचा पूर्ण गोल आहेत का? नाही, हा कसा आहे? इलेप्टिकल आहे. कसा आहे? इलेप्टिकल. हा तुमचा सेंटर पृथ्वीचा. दिस इज व्हॉट युअर पोल. हा कुठला आहे तुमचा? साऊथ पोल. अँड दिस इज this is north pole and this is south pole. म्हणजेच काय झालं, आपण याला ध्रुव म्हणतो, मराठीत काय म्हणतो? ध्रुव. आणि हे जे आहे तुमचं काय? इक्वेटोर आहे. काय? इक्वेटोर म्हणजे विषुववृत्त. आता आपण रेडियसचं बघू या ठिकाणी. पहिले ड्यू टू spherical, so distance of point surface earth is center differs somewhat from place to place due to its rotation. The earth bulk on equator ही कशी आहेत? विषुववृत्त फुगीर आहेत. कशी आहेत? बल्क म्हणजेच काय झालं तुमचं? फुगीर. आणि फ्लॅटर म्हणजे चपटी. आणि पोलसवर कशी आहेत? चपटी. बघा इथं पोलसवर थोडी चपटी असते आणि इथं कशी आहे? थोडी फुगीर आहे. द रेडियस इज लार्जेस्ट ॲट इक्वेटर, स्मॉलेस्ट ऑफ द पोल. समजून घ्या आता हा रेडियस बघा पोलवरचा आणि इक्वेटरवरचा रेडियस बघा. फरक आहे. हा कमी आहे आणि हा कसा आहे? मोठा आहे. रेडियसमध्ये पण फरक आहे. मग हा असं इथं थोडा त्याची जास्त राहील, थोडी इथं जास्त राहील, थोडी रेडियस इथं जास्त राहील, थोडी इथं जास्त राहील. रेडियस काय होते? चेंज होते. द व्हॅल्यू ऑफ दस इज हायेस्ट ॲट द पोल. मग हे अंतर कसं आहे? सेंटर पासून जवळ आहे. पुण्याची रेडियस किती आहे? हाय आहे. ती किती आहे? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इक्वेटरवर कशी आहेत? मग ती 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून पोलर कसे आहेत? ते जास्त आहेत. इक्वेटर कसे आहेत? कमी आहेत. म्हणून पृथ्वीवर सगळीकडे गुरुत्वाकर्षण सारखं नाही, पण ही व्हॅल्यू कशी आहेत? निग्लिजिबल आहेत, म्हणजे खूपच कमी आहे. म्हणून आपण काय करतो? सगळीकडे काय पकडतोय? 9.8च घेतो कॅल्क्युलेशन मध्ये. लक्षात. आता चेंज विथ हाईट, उंचीनुसार बदल. ॲज वी गो अबव द अर्थ ऑफ द सरफेस. समजून घ्या आता ही अर्थ आहे. आता वरती जाणार आपण बघूया. हे सेंटर आहे. द व्हॅल्यू ऑफ आर इक्वेशन इन्क्रीजेस. मग समजून घ्या ही तुमची आर आहे. इथं पकडली तर आर वाढणार, इथे पकडले तरी आर काय होतं? वाढत चालते. म्हणून आर काय होते? ऑलवेज इन्क्रीज होते. काय होते? इन्क्रीज. द व्हॅल्यू ऑफ जी काय होते? डिक्रीज. त्यावेळेस जी काय होतो? डिक्रीज होतो. म्हणजे उंचीनुसार आपण जर वर जात गेलो तर रेडियस काय होते? त्रिज्या वाढते आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स जी काय होतो? कमी होतो. However, the decrease is rather small height which is small in comparison of the earth disk. For example, हे काय जास्त उंचीवर पृथ्वी थोडंफार गेलो याचा फरक पडत नाही. तो कसा नाही पडत बघा आता. रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ, याची रेडियस किती आहे? 6400, 6400 किलोमीटर. समजून घे विमान आहे ते पृथ्वीपासून किती आहेत? 10 किलोमीटर आहे. मग टोटल रेडियस पासून ह्या ठिकाणी एरोप्लेन तुम्ही हे 10 किमी ऍड केल्यानंतर किती झालं? मग हे 6400 रेडियस प्लस 10 किलोमीटर, 10 म्हणजे किती एकूण हेड झाली? 6410 किलोमीटर. अँड द चेंज इन द व्हॅल्यू जी ड्यू टू इट इज निग्लिजिबल. म्हणजे एवढं जरी तुम्ही उंची गेला 10 किलोमीटर तरी जीच्या व्हॅल्यू मध्ये काय एवढा विशेष फरक पडत नाही. इथे काय म्हटले? जी ड्यू टू it is negligible. On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, आपण या ठिकाणी काय करू? आता कन्सिडर काय करणार आहोत की आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय असतं बघा. आता समजून घ्या तुमची ही अर्थ आहेत. आपले हे मोबाईलचे सिग्नल्स, एज्युकेशन, हवामान वगैरे याच्यासाठी माहितीसाठी आपण एक काय करतो? वरती उपग्रह पाठवतो. काय करतो? उपग्रह पाठवतो.
हा उपरा काय करतो, तुम्हाला जी माहिती असेल ती या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी आपल्याला काय करतो पोहोचतो. समजा आता इथे मॅच चालू आहे एका ठिकाणी इथे, तर मग इथून काय होतं, समजा मॅच ह्या ठिकाणी आहे, इथं इक्वेटर आहे, इथून सिग्नल इथं घेत आहे आणि इकडे काय करतं ट्रान्सफर करतं. अशा प्रत्येक गोष्टीचं म्हणजे सॅटेलाइट पृथ्वीपासून जवळ आहेत का, नाही. We have taken into account the change in the value of G due to a large change in distance of satellite from the center of the earth. या सेंटर पासून ह्या ज्या सॅटेलाइटचा अंतर कसं आहे, खूप जास्त आहे, म्हणून G कसा होत चालतो, मग कमी होत चालतो. Some typical heights and value G's at these heights are given in the following table. आता खाली एक टेबल दिले आहेत, याच्यामध्ये G ची व्हॅल्यू आपण बघूया. अर्थ सरफेसवर 0 किलोमीटर किती आहे, 9.8. ऍक्च्युली या ठिकाणी 9.81 पाहिजे असतो, पण या ठिकाणी 9.8 दिले आहे, त्या ठिकाणी 9.81. माउंट एव्हरेस्ट थोडं वरती गेल्यानंतर माउंट एव्हरेस्ट किती किलोमीटर आहे, 8.8. मग याची व्हॅल्यू किती आली, 9.1. एकने फक्त कमी झाली. वरती 36.4 किलोमीटर गेलो, 6. जी ची व्हॅल्यू किती आहे, 9.77. 400 किलोमीटरला 8.7. आणि I2 सॅटेलाइट किती असतात, 3700 किलोमीटर असं एवढे. इथे किती आहे, 0.0225. मग एक लक्षात घ्यायचं, हाईट इन्क्रीज झाली म्हणजेच काय, ती हाईट जी काय तुमचा होतो डिक्रीज होतो. करेक्ट, जी काय होतो डिक्रीज. जसं उंचीवर जाऊ तसा जी कसा होतो, कमी होत चालतो. आता चेंज विथ डेप्थ, खोलीनुसार. उंचीनुसार काय झालं, उंची वाढत गेली, जी कमी होत गेला. तसंच खोलीनुसार पण काय बघा, द व्हॅल्यू ऑफ जी असो चेंज इफ वी गो इनसाइड द अर्थ. अर्थ इनसाइड, आणि आता आपण कुठे चाललो, याच्यापासून डेप्थ खाली चाललेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन 5 डिक्रीजेस. इक्वेशन 5 मध्ये आर काय होतो, डिक्रीज होत चालतो. इक्वेशन 5 तुमचं कुठलं आहे, या ठिकाणी बघा, G इक्वल्स टू GM बाय आर स्क्वेअर. G इक्वल्स टू GM बाय आर चा स्क्वेअर. इथपर्यंत तुमचे किती आहेत, रेडियस 6400. इथे गेल्यावर कमी होईल, इथे गेल्यानंतर कमी होईल, इथे गेल्यानंतर कमी होईल, म्हणून काय म्हटलंय, डिक्रीज म्हटलंय. अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड बी इन्क्रीज ॲज पर फॉर्म्युला. हाऊएव्हर, लक्षात घ्या, आपल्याला काय वाटलं की जीची व्हॅल्यू वाढत जाईल, पण हाऊएव्हर द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्यूट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशन फोर्स फेल्ड बाय ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीज. लक्षात ठेवायचं आहे. which means that the value of m use the equation v decreases. मग समजून घ्या, तुम्ही इथे एवढीच रेडियस पकडली तर याचं मास तुम्ही केवढं पकडाल, एवढंच पकडाल. मग मास पण काय झालं तुमचं, या ठिकाणी डिक्रीज झालेला आहे. मग अ कंबाईन रिझल्ट चेंज आर एन एम. आर एन एम ची व्हॅल्यू काय झाली, चेंज झाल्यानंतर कंबाईन रिझल्ट मध्ये बघा, ही रेडियस आणि हा एम मास, याचं द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी डीप इनसाइड द अर्थ. लक्षात घ्यायचं, वरती जरी गेला तरी जीची व्हॅल्यू कशी होते, कमी होत चालते, आणि तुम्ही खाली जरी गेला ह्या अर्थच्या सरफेस पासून तरी जी कसा होतो, डिक्रीज. जीचे मूल्य कसे होत चालते, कमी होत चालते. मग एव्हरी प्लॅनेट सॅटेलाइट्स आर डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक जे सॅटेलाइट ग्रह आहे किंवा जो तुमचा प्लॅनेट आहे, कृत्रिम असो किंवा कुठला, याचं प्रत्येकाचं मास रेडियस सारखं आहे का, नाही, प्रत्येकाचं वेगळं आहे. ज्युपिटरचं वेगळं आहे, मार्सचं वेगळं आहे. हेन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6, हे इक्वेशन 6 नुसार, दिस इक्वेशन 6 GMM बाय आर स्क्वेअर. इक्वेशन 6 काय तुमचं, GM बाय आर स्क्वेअर. यानुसार इक्वेशन 6, द व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन देअर सरफेस आर डिफरंट. प्रत्येकाची जीची व्हॅल्यूच्या सरफेस कशी असेल, वेगळी असेल. मार्सच्या सरफेस वेगळी, ज्युपिटर सरफेस वेगळी, प्रत्येकाच्या सरफेसवर काही वेगळी असेल. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. चंद्रावर किती आहेत, 1/6 आहे.
as a results using a for your fill in the blanks. Same amount force we can jump 6 times higher than moon as compared to the earth. म्हणून चंद्र चालतोय माणूस काय करतो उड्या मारत चालतो. कारण ते कसं आहे समजा एक जर तुम्ही उडी पुरतली त्याच्या 6 पट उडी उंच ही चंद्रावर जाईल. लक्षात 6 टाइम हायर जम्प ऑन द मून ॲज कम्पेअर टू अर्थ. मास अँड वेट. पुढचा टॉपिक आहे तुमचं मास. मास म्हणजेच काय आहेत वस्तुमान. आणि वेट म्हणजेच काय वजन. फरक आहे दोघांमध्ये. तर मास काय बघा. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. समजून घ्या ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये जो मॅटर आहे तो मॅटर म्हणजेच काय झालं याचं मास. अंडरलाइन. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. The SI unit of mass is what? kg. याचा मास काय तुमची युनिट SI kg आहे. मास इज अ स्केलर. स्केलर क्वांटिटी म्हणजेच कुठली झाली तुमची ही अदिश. इट्स व्हॅल्यू सेम एव्हरीवेअर. एक लक्षात घ्यायचं आहे समजून घ्या ह्या मास या ऑब्जेक्टचं मास तुम्ही पृथ्वीला आणा सारखंच राहील. तुम्ही चंद्रावर न्या सारखंच राहील. मास मध्ये चेंज होत नाही. मास डज नॉट चेंज. इज सेम एव्हरीवेअर. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वी गो टू अनदर प्लॅनेट. पण सिद्धला एक विशिष्ट वस्तुमानाची मासेची वस्तू या तुम्ही पृथ्वी न्या चंद्रावर न्या शुक्रावर न्या मंगळावर न्या कुठे पण न्या त्या मास मध्ये चेंज होणार नाही. ती सगळीकडे कशी असेल सारखीच असेल. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वी गो टू अनदर प्लॅनेट. अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट लॉ इट इज मेजर इन द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. हायर द मास हायर द इनर्शिया. आता व्हॉट इज इन बाय इनर्शिया. मराठी त्याला काय म्हणतात जडत्व. समजून घ्या दगड तुम्ही ठेवलाय त्या जमिनीवर हा जर याला काय तुम्ही फोर्स अप्लाय केला नाही हा ॲज इट इज आहे असाच इथं राहील. मग याला काय म्हणायचे इनर्शिया जडत्व. म्हणजे काय म्हटलं तर या ठिकाणी हायर द मास. समजा हा दगड एवढा छोटा आहे इनर्शिया पण काय त्याचा तेवढाची. एवढा जर मोठा घेतलाय त्याचं मास काय आलं तुमचं हायर and higher the inertia. त्याचं inertia पण जडत पण तेवढंच येईल. It is depend on mass. Higher the mass, higher the inertia. Lower the mass, lower the inertia. Next topic is तुमचा weight. The weight of an object is defined. The weight of object of force with which earth attract the object. याचा अर्थ काय होतो बघा वेटचा. तुम्ही पृथ्वीवर आहात ही पृथ्वी एखाद्या वस्तूला काहीतरी स्वतःकडे खेचते सेंटरकडे म्हणजेच काय झालं याचं हे वेट वजन झालं. काय झालं वेट. द फोर्स एफ ऑफ एन ऑब्जेक्ट मास एम ऑन द सरफेस कॅन बी रिटन बाय इक्वेशन. मग हे काय राहिलं फोर्स निवडतोय हे याचं वजन आहे याच्यावर कुठलं आहे ग्रॅव्हिटी आहे म्हणून मग वेट डब्ल्यू इक्वल्स टू एफ इक्वल्स टू एम इंटू G, where G equals to what? Gm by R. Weight is optimum. SI unit काय याचा न्यूटन. Fill in the blanks. लक्षात ठेवायचं. Also weight being a force is a vector quantity. Vector म्हणजेच काय सदिश. याचा अर्थ माणसाचं वजन किंवा त्या वस्तूचं वजन जे आहे ते ग्रहाप्रमाणे बदलतं. म्हणजे आपण पृथ्वीवर एखादा माणूस 36 किलोचा आहे याचं वजन किती इथं 36 किलोचा. तो जर चंद्रावर गेला तर चंद्र किती आहे 106 म्हणजे 36 भागिले 6 इथं किती बसेल तो 6 किलोचा बसेल. मग ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. याचं कारण काय की प्रत्येकावर जीची व्हॅल्यू सारखी की नाही. चंद्र वेगळे आहेत ग्रह बाकी ग्रह वेगळे आहेत. इट चेंज प्लेस टू प्लेस. ती जागे परत बदलते. दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर बट वेट शुड बी चेंज. त्यामुळे वेट काय आहे चेंज होतं प्रत्येक ठिकाणी.
मास कसा असतं, कॉन्स्टंट असतं एवढी लक्षात. खालचं वाचून घ्या. आता एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडून घ्या. ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहेत, गुरुत्वीय लहरी. लहरी म्हणजे काय असतं, सपोज आपली अर्थ आहे, इथून सॅटेलाइट आहेत, एखादा व्यक्ती फोनवर बोलतोय या ठिकाणी, तर ही जी इथपर्यंत त्याला जे वेव्ज असतात ह्या लहरी असतात. नुसतं फोनचं कुठल्या पण घ्या, एखाद्या गोष्टीची माहिती, मॅच वगैरे किंवा हवामान, त्याला काय म्हणतात, वेव्ज म्हणतात, लहरी. वेव आर क्रिएटेड ऑन सरफेस ऑफ द वॉटर व्हेन वी ड्रॉप अ स्टोन इनटू इट. ते तुम्हाला पाहिजे कसं बघा, समजून घे. पाण्यात जर तुम्ही दगड टाकला तर अशा वेव्ज तयार होतात बघा पाण्यामध्ये. आणि हे प्रत्येक मुलांनी लहानपणी केलेच असतं, पाण्यात दगड टाकतातच मुलं, अशा वेव्ह तयार होतात. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे काय बघा, समजून घ्या, इथं दोरा जर तुम्ही टाईट केलेला असेल या ठिकाणी, आणि जर तो दोरा तुम्ही असा हलवला तर कसं होते, या वेव्स तयार होते. असं ज्याला काय झालं, वेव्स म्हणतो आपण स्ट्रिंग. You must have seen the wave generators on the string when both the ends are held in hand and is shaken. Light is also type of wave called as electromagnetic wave. Fill in the blanks. Gamma rays, X rays, X-ray सगळ्यांनी पाहिलेच आहेत. अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, ओन मधले, अँड रेडिओ वेव्स. हे रेडिओ वेव्स आहेत. कुठल्या वेव्स आहेत, रेडिओ वेव्स आहेत. आपण जे ऐकतो ते रेडिओ वेव्स असतात. Receive them using an instrument. All type of electromagnetic wave. Astronomical waves emits these waves, we receive them using an instrument. All our knowledge about the universe has been obtained through these waves. आपण रेडिओच ऐकतो बघा, तो गाणे ऐकतोय, ते कसे येतात, या ठिकाणी आपल्याला रेडिओमध्ये ऐकू येतात. मग या कुठल्या वेव्ह आहेत तुमच्या, या इमिटेड वेव्ह. इथं कोण हे रिसीव्ह करतात आणि आपल्याला त्या नॉलेज, त्या गोष्टीचं किंवा माहिती मिळते. ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आर व्हेरी डिफरंट टाइप ऑफ वेव्ह. आता ग्रॅव्हिटेशनल वेगळ्या, दे हॅव बीन कॉल्ड वेव्ह ऑफ वेव्स ऑन फॅब्रिक स्पेस टाइम. त्याला काय म्हणतो आपण, की काळावरील लहरी, अवकाश काळावरील लहरी. आइन्स्टाईन प्रेडिक्ट एक्झिस्टन्स, त्यांनी काय केलं, याच्यावर प्रयोग केलेला आहे. यू कॅन ऑलरेडी दिस ऑल दिस थिंग्स. ओके, डिस्कवरी शोध लावलेला आहे. याच्यानंतर टॉपिक आहे, आपण काय म्हणतो, तो नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत. विज्ञानाची ही जी तुमची व्हिडिओ आहेत, हे तर व्यवस्थित ऐकायची, समोर पुस्तक ठेवायचं आहे. जे तुम्हाला हवं आहे ती माहिती पण एका वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. लक्षात, उरलेला टॉपिक नेक्स्ट लेक्चरला.